नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज मैं आपके सामने भारत रत्न विश्वेश्वरैया डॉक्टर बालशौरी रेड्डी जी द्वारा लिखी गई भारत रत्न विश्वेश्वरैया आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं। भारत रत्न विश्वेश्वरैया एक जीवनी है। जीवनी का मतलब है किसी भी गद्य, वो भी एक गद्य का ही विधा है। किसी भी व्यक्ति के जीवन में घटी हुई घटनाओं को, यानी जन्म से लेकर मृत्यु तक उसके जीवन में घटी हुई घटनाओं को जो याद कर, जो उसके बारे में लिखी जाती है, उसे क्या कहते हैं? जीवनी कहते हैं। ये भारत रत्न विश्वेश्वरैया भी तो एक जीवनी है जो डॉक्टर बालशौरी रेड्डी जी द्वारा लिखी गई है। प्रस्तुत जीवनी में भारत रत्न सर एम विश्वेश्वरैया के जीवन, व्यक्तित्व तथा कार्य कुशलता का परिचय मिलता है। तो अनेक कष्टों को झेलते हुए प्रतिभा, कठोर परिश्रम, दूरदर्शिता आदि गुणों से देश के नवनिर्माण में आपने महत्वपूर्ण योगदान दिया है। भारत रत्न से विभूषित विश्वेश्वरैया का जन्मदिन इंजीनियर्स डे के रूप में सारे देश भर में मनाया जाता है। देखिए, एक जीवनी है, जैसे मैंने कहा था, किसी भी व्यक्ति के जीवित काल में जो घटी हुई घटनाओं को या उसके पूरे जीवन पर जो लिखी हुई जो लेख है उसे जीवनी कहते हैं। ये भी तो एक गद्य का ही विधा है। यहाँ पर प्रस्तुत जीवनी भारत रत्न विश्वेश्वरैया में विश्वेश्वरैया के जीवन के बारे में, उसके व्यक्तित्व के बारे में, उसकी कार्य कुशलता, किस तरह से उन्होंने कार्य किया है, उसके बारे में आप लोगों को परिचय मिलता है। अनेक कष्टों, क्योंकि विश्वेश्वरैया का जीवन जो है आसानी से नहीं गुजरा, अनेक कष्टों को झेलते हुए प्रतिभा के संपन्न जो विश्वेश्वरैया ने कठोर परिश्रम और दूरदर्शिता मतलब आगे की जो सोच रखते हैं, जो आगे की सोच रखने वाले ये सारे गुणों से विश्वेश्वरैया ने भारत देश के नवनिर्माण में महत्वपूर्ण जो भूमिका जो है, योगदान यानी कंट्रीब्यूशन उन्होंने दिया है। ऐसे महान विश्वेश्वरैया को भारत रत्न मतलब भारत देश में ही दिए जाने वाले सर्वोच्च उपाधि जो पुरस्कार है भारत रत्न देकर उसे भारत देश ने या भारत ने उसे गौरव प्रदान किया। ऐसे महान विश्वेश्वरैया का जन्मदिन को इंजीनियर्स डे के रूप में पूरे देश भर में मनाया जाता है। ईमानदार कर्मठ योगी विश्वेश्वरैया जी की से प्रेरणा लेने हेतु इस जीवनी का चयन किया है। विश्वेश्वरैया जी आज हमारे और आपके बीच में नहीं है, फिर भी उनसे प्रेरणा लेने हेतु, यानी वो हमारे और आप लोगों के लिए, हम और आप लोगों के लिए एक रोल मॉडल है। ऐसे जो प्रेरणादायी जो स्तोत्र है, ऐसे जो प्रेरणादायी विश्वेश्वरैया से प्रेरणा लेने हेतु आप लोगों को प्रस्तुत जीवनी चयन किया गया है। देखिए, एक जीवनी है जो उसके जीवन से लेकर पूरे जो मृत्यु तक यहाँ पर बताया गया है। इस तरह से पाठ शुरू होता है। भारत के उन तोड़े सपूतों में विश्वेश्वरैया का नाम लिया जा सकता है जिन लोगों ने भारत के उत्थान में योग दिया। भारत के उन तोड़े सपूत मतलब अच्छे पुत्र, जो अच्छे पुत्र जो है उसमें से विश्वेश्वरैया का नाम बड़े आदर के साथ लिया जाता है। आदर के साथ इसीलिए लिया जा सकता है क्योंकि उन्होंने भारत के नवनिर्माण में और भारत के पुनरुत्थान के लिए, वृद्धि के लिए, उन्नति के लिए उन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है, बहुत बड़ा कंट्रीब्यूशन दिया है। इसीलिए भारत में रहने वाले जो भारत के उदय के लिए जो श्रमित किया है, ऐसे जोड़े सपूतों में या अच्छे पुत्रों में विश्वेश्वरैया का नाम आदर के साथ लिया जा सकता है। श्री विश्वेश्वरैया एक उच्च कोटि की इंजीनियर और प्रशासक थे। उनकी प्रखर बुद्धि के द्वारा उन्होंने भारत में सिंचाई तथा औद्योगिक विकास की योजनाओं को चालू किया। तो विश्वेश्वरैया एक उच्च कोटि के, यानी उच्च कोटि के इंजीनियर ही नहीं थे, उसके साथ साथ वो प्रशासक भी थे। प्रशासक यानी अच्छे एडमिनिस्ट्रेटर भी थे। उन्होंने अपने प्रखर बुद्धि का मतलब है उन्होंने अपने शार्प नेचर के कारण उन्होंने भारत में सिंचाई यानी इरिगेशन और औद्योगिक विकास यानी इंडस्ट्रियल डेवलपमेंट के लिए उन्होंने कई सारी योजनाओं को चालू किया। उनकी असाधारण प्रतिभा को देखकर देश विदेश के लोग भी तो बहुत ज़्यादा चकित यानी आश्चर्य हो जाते हैं। तो विश्वेश्वरैया जी एक उच्च कोटि के इंजीनियर ही नहीं थे, उसके साथ साथ अच्छे जो प्रशासक भी थे, अच्छे एडमिनिस्ट्रेटर भी थे। तो उन्होंने भारत के नव निर्माण के लिए सिंचाई यानी इरिगेशन और औद्योगिक विकास,
इंडस्ट्रियल डेवलपमेंट के लिए कई सारी योजनाओं को उन्होंने चालू किया था। ऐसे जो असाधारण प्रतिभा के धनी विश्वेश्वरಯ್ಯ को देखकर देश ही नहीं विदेश के लोग भी तो बहुत ज़्यादा ಆಶ್ಚರ್ಯಚಕಿತರು। ಇಲ್ಲಿ ಭಾರತ ರತ್ನ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜೀವನವನ್ನು ಆಧಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪಾಠ ಭಾರತ ರತ್ನ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅನ್ನೋದು ಬಾಲಶೌರಿ ರೆಡ್ಡಿ ಅವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಭಾರತದ ಉದಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲವು ಒಳ್ಳೆಯ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಹೆಸರನ್ನು ನಾವು ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ಆಧಾರದಿಂದ ತಗೊಳ್ತೀವಿ। ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರೊಬ್ಬರು ಒಳ್ಳೆಯ ಉನ್ನತ ಕೋಟಿ ಅಂದರೆ ಉನ್ನತ ಮಟ್ಟದ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತಗಾರರು ಆಗಿದ್ದರು। ಪ್ರಶಾಸಕ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತಗಾರರು ಆಗಿದ್ದರು। ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪ್ರಖರ ಬುದ್ಧಿ ಅಂದರೆ ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾರ್ಪ್ ನೇಚರಿಂದ, ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹಾಕೊಂಡ್ರು। ಭಾರತದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಕೈಗಾರಿಕೆ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಬಹಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಅವರು ಹಾಕೊಂಡ್ರು। ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನೋಡಿ, ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಸಾಧಾರಣ ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ನೋಡಿ ಭಾರತ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾರೆ। ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನಲ್ಲಿ ಈ ಥರ ಅಸಾಧಾರಣ ಪ್ರತಿಭೆ ಇರೋಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಡೀ ದೇಶ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಕ್ಕಂತಹ ಮೇಧಾವಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಾಗಿದ್ದರು। ऐसे महान विश्वेश्वरಯ್ಯ का जन्म मैसूर राज्य अब कर्नाटक राज्य के कोलार जिले के अंतर्गत मुद्देनहल्ली नामक एक छोटे से गांव में 15 सितंबर सन 1861 को हुआ था। ऐसे महान विश्वेश्वरಯ್ಯ का जन्म मैसूर राज्य अब जो कर्नाटक राज्य से जो जाना जाता है, ऐसे मैसूर राज्य के कोलार जिले के अंतर्गत आने वाली मुद्देनहल्ली नामक एक छोटे से गांव में उनका जन्म कब होता है? 15 सितंबर 1861 को उनका जन्म हो जाता है। अंತಹ ಅಪ್ರತಿಮ ಮೇಧಾವಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಹಾನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯವರ ಜನ್ಮ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ ಅನ್ನೋದು ಹಳೆಯ ಹೆಸರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಈಗ ಅದನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಗುರುತಿಸುತ್ತೇವೆ ಅಥವಾ ಕರಿತೀವಿ। ಆಗ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ ಅಂತ ಇದ್ದಂಥದ್ದು ಆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಆ ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಳಗಡೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 1861ಕ್ಕೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮ ಆಗತ್ತೆ। विश्वेश्वरಯ್ಯ के इनका पूरा नाम मोक्षगुंडम विश्वेश्वरಯ್ಯ था। विश्वेश्वरಯ್ಯ के माता पिता बहुत गरीब थे, उन्हें पढ़ाने लिखाने की शक्ति उनमें नहीं थी। फिर भी विश्वेश्वरಯ್ಯ के मन में पढ़ने की लगन थे, वे दिल लगाकर पढ़ते रहे। जैसे तैसे गांव में प्रारंभिक शिक्षा समाप्त कर विश्वेश्वरಯ್ಯ हाईस्कूल शिक्षा पाने के लिए बेंगलुरु पहुंचे। विश्वेश्वरಯ್ಯ का पूरा नाम मोक्षगुंडम विश्वेश्वरಯ್ಯ है। ये आपको एक मार्क्स के लिए पूछा जाता है, विश्वेश्वरಯ್ಯ का पूरा नाम क्या है? विश्वेश्वरಯ್ಯ का पूरा नाम मोक्षगुंडम विश्वेश्वरಯ್ಯ है। यह आपको लिखकर प्रैक्टिस करना है। उनका पूरा नाम विश्वेश्वरಯ್ಯ का पूरा नाम मोक्षगुंडम विश्वेश्वरಯ್ಯ। इनके माता पिता विश्वेश्वरಯ್ಯ जी के माता पिता बहुत गरीब थे। अपने बेटे को पढ़ाने की शक्ति भी तो उनके अंदर नहीं था, लेकिन विश्वेश्वरಯ್ಯ के अंदर पढ़ने की इच्छा लगन बहुत ज़्यादा था। इसीलिए उन्होंने अपने प्रारंभिक प्राथमिक शिक्षा को मुद्देनहल्ली नामक एक छोटे से गांव में ही उन्होंने अपने प्रारंभिक शिक्षा पूरा मन लगाकर वहाँ पढ़ाई करते। उसके बाद प्राथमिक शिक्षा कंप्लीट होने के बाद पूर्ण होने के बाद वो प्रौढ़ शिक्षा पाने के लिए हाईस्कूल की शिक्षा पाने के लिए वो बेंगलुरु आ जाते हैं। ಇಲ್ಲಿ ಅಂತಹ ಮಹಾನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಜನ್ಮ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ ಈಗ ಅದನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಕ್ಕಂಥದ್ದು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಕೋಲಾರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಳಗಡೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮುದ್ದೇನಹಳ್ಳಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಅವರ ಜನ್ಮ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 1861ರಲ್ಲಿ ಅವರ ಜನ್ಮ ಆಗುತ್ತೆ। ಅವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ। ಆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ತಂದೆ ತಾಯಿ ಬಹಳ ಬಡವರು, ಅವರಿಗೆ ತನ್ನ ಮಗನನ್ನು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಕೊಡಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಶಕ್ತಿನೂ ಕೂಡ ಅವರಲ್ಲಿರಲಿಲ್ಲ। ಆದರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಲ್ಲಿ ಓದ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಇಚ್ಛೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಬಹಳ ಜಾಗೃತವಾಗಿತ್ತು, ಬಹಳ ಇಚ್ಛೆ ಇತ್ತು। ಹಾಗಾಗಿ ಹೇಗೋ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ತಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲೇ ಇದ್ದಂತಹ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಅವರು ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಾರೆ। ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಂತದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಮುಗಿಸಿದ ನಂತರ ಅವರು ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ। बेंगलुरु में खर्चा चलाना मुश्किल था, इसीलिए विश्वेश्वरಯ್ಯ अपने किसी एक रिश्तेदार के घर ठहर गए। ट्यूशन करके अपने दिन काटने लगे। मैट्रिक में उत्तीर्ण होने के बाद वे बेंगलुरु में ही सेंट्रल कॉलेज में भर्ती हुए। वहीं से विश्वेश्वरಯ್ಯ ने बीए उत्तीर्ण किया। उस वक्त
विश्वेश्वरैया की उम्र केवल 29 साल के थे। तो विश्वेश्वरैया ने तो प्रौढ़ शिक्षा पाने के लिए, हाई स्कूल की शिक्षा पाने के लिए वो बेंगलुरु तो आ जाते हैं। बेंगलुरु तो आ गए, लेकिन वहाँ पर खर्चा चलाना इतना आसान नहीं था, बहुत मुश्किल था। इसीलिए वो खर्चे से बचने के लिए अपने किसी रिश्तेदार के यहाँ पर ठहरते। उसी उम्र में जब वो हाई स्कूल पढ़ रहे थे, उसी उम्र में उन्होंने दूसरे बच्चों को ट्यूशन देकर उनकी जो भी खर्चा था वो उसमें ही पूर्ण करते थे। तो वहीं पर उन्होंने मैट्रिक यानी एसएसएलसी 10वीं कक्षा कंप्लीट करते। उसके बाद बेंगलुरु के सेंट्रल कॉलेज में वो पीयूसी के लिए वो दाखिला हो जाते। उसी सेंट्रल कॉलेज में विश्वेश्वरैया ने बीए की डिग्री प्राप्त करते, बीए उत्तीर्ण करते। उस वक्त जब वो ग्रेजुएशन लिया था, जब वो ग्रेजुएट बन गए थे, उस वक्त उसका उम्र कितना था? केवल 29 साल के थे। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಮೈಸೂರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಖರ್ಚನ್ನು ನಿಭಾಯಿಸೋದು ಅಷ್ಟು ಸುಲಭವಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ತಮ್ಮ ಯಾರೋ ನೆಂಟರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಆ ರಿಲೇಷನ್ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಉಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡಿತಾ ಇದ್ದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನದಲ್ಲೇ ಅವರು ಬೇರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಟ್ಯೂಷನನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ತಮಗೆ ಬೇಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಖರ್ಚುಗಳನ್ನು, ಫೀಸ್ ಇರ್ಬೋದು, ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಇರ್ಬೋದು, ಈ ಎಲ್ಲ ಖರ್ಚು ವೆಚ್ಚಗಳನ್ನು ಅವರು ಅದರಲ್ಲೇ ಭರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ 10ನೇ ತರಗತಿನ ಅವರು ಅಲ್ಲೇ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮೆಟ್ರಿಕ್ ಅಂದರೆ 10ನೇ ತರಗತಿ, ಅದನ್ನ ಅಲ್ಲೇ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆನಂತರ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜಲ್ಲೇ ಅವರು ಕಾಲೇಜಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನನ್ನು ಆಗ್ತಾರೆ. ಆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜಲ್ಲೇ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು BA ಡಿಗ್ರಿಯನ್ನು, BA ಪದವಿಯಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆಗ್ತಾರೆ, BA ಪದವಿಯನ್ನು ಪಡಿತಾರೆ. ಆಗ ಅವರು ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಷನ್ ತಗೊಂಡಾಗ BA ಪದವಿನಲ್ಲಿ ಪಾಸ್ ಆದಾಗ ಅವರಿಗೆ ವಯಸ್ಸೆಷ್ಟಪ್ಪ ಅಂದರೆ ಕೇವಲ 19 ವರ್ಷ. ಆ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ ಅವ್ರು ಗ್ರ್ಯಾಜುಯೇಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. सेंट्रल कॉलेज के प्रिंसिपल एक अंग्रेज थे. वे विश्वेश्वरैया की योग्यता तथा गुणों से बहुत ही प्रभावित थे. उन्होंने पूना के साइंस कॉलेज के प्रिंसिपल के नाम एक सिफारिश पत्र लिखा. उस पत्र में विश्वेश्वरैया की बड़ी तारीफ थी. वहाँ के प्रिंसिपल ने विश्वेश्वरैया को अपने कॉलेज में भर्ती कर लिया. तो सेंट्रल कॉलेज बेंगलुरु के सेंट्रल कॉलेज में जहाँ पर विश्वेश्वरैया ने जो BA की डिग्री लिया था, ग्रेजुएशन किया था, उसी कॉलेज के प्रिंसिपल एक अंग्रेज थे. सेंट्रल कॉलेज के प्रिंसिपल एक अंग्रेज थे. वो विश्वेश्वरैया के अंदर रहने वाले, जो उसकी प्रतिभा से प्रभावित होकर, उसके गुण स्वभाव से प्रभावित होकर विश्वेश्वरैया को उन्होंने, जो साइंस कॉलेज के प्रिंसिपल ने पूना की सेंट्रल कॉलेज के प्रिंसिपल ने पूना के साइंस कॉलेज के प्रिंसिपल के नाम पर एक सिफारिश पत्र लिखते. सिफारिश पत्र का मतलब है रिकमेंडेशन लेटर. वो लिखते. उस सिफारिश पत्र में विश्वेश्वरैया को खूब तारीफ करके वो उसमें लिखा गया था. तो उसकी खूब तारीफ सुनकर साइंस कॉलेज के प्रिंसिपल ने अपने कॉलेज में विश्वेश्वरैया को दाखिला दे देते. इस तरह से विश्वेश्वरैया की इंजीनियरिंग शिक्षा प्रारंभ हो जाती. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಏನು ಡಿಗ್ರಿನ ಪಡೆದಾಗ ಕೇವಲ 19 ವರ್ಷ. ಆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜ್, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸೆಂಟ್ರಲ್ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಏನು ಅವರು ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದ್ರಲ್ಲ, ಆ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಒಬ್ಬರು ಬ್ರಿಟಿಷರಾಗಿರ್ತಾರೆ. ಅವರು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಗ್ಯತೆ, ಅವರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಪ್ರಭಾವಿತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಪೂನಾದ ಸೈನ್ಸ್ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲಿನ ಹೆಸರಿಗೆ ಒಂದು ರೆಕಮೆಂಡೇಶನ್ ಲೆಟರನ್ನು ಬರೀತಾರೆ. ಆ ರೆಕಮೆಂಡೇಶನ್ ಲೆಟರಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವ್ರನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊಗಳಿ ಬರೆದಿರ್ತಾರೆ. ಆ ಹೊಗಳಿಕೆಯನ್ನು ನೋಡಿ, ಅವರನ್ನ ಕೊಂಡಾಡಿದ್ದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಸೈನ್ಸ್ ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಅಡ್ಮಿಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈ ಥರದಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರಾರಂಭ ಆಗುತ್ತೆ. यूँ विश्वेश्वरैया की इंजीनियरिंग की शिक्षा प्रारंभ हुई. उसके बाद उन्हें छात्रवृत्ति भी मिल गई. फिर क्या था, वे निश्चिंत हो अपना पूरा समय पढ़ाई में लगाने लगे. तो इस तरह से उनकी इंजीनियरिंग शिक्षा जो है प्रारंभ हो जाते. तो एक प्रतिभान्वित छात्र होने के नाते उसे छात्रवृत्ति यानी स्कॉलरशिप भी मिल जाता है. फिर क्या था, उसे आर्थिक समस्या थी, वो भी तो अब पूर्ण हो गया था. पूरा दिल लगाकर, मन लगाकर वो अपने पढ़ाई में व्यस्त हो जाते. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಭಾನ್ವಿತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಛಾತ್ರವೃತ್ತಿ ಅಂದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನ ಸಿಕ್ಕ ನಂತರ, ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಅವರಿಗಿದ್ದೇನು ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ಹಣದ ಅಭಾವ ಇತ್ತು. ಅದು ಕೂಡ ಈಗ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವೇತನದಿಂದ ಅದು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು. ಅದರಿಂದ ಈಗ ಪೂರ್ಣ ಗಮನವನ್ನು ಹರಿಸ್ಬಿಟ್ಟು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಕಡೆಗೆ ಅವರು ಪೂರ್ಣ ಗಮನವನ್ನು ಓದಿನ ಕಡೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ತಾರೆ. विश्वेश्वरैया समय के बड़े पाबंद थे. वे अपना 1 मिनट व्यर्थ होने ना देते थे, उल्टी ज़्यादा मेहनत करते थे. परिणाम स्वरूप विश्वेश्वरैया ने समय से पहले ही अपनी इंजीनियरिंग शिक्षा समाप्त कर पाए.
तो विश्वेश्वरैया किसके बड़े पाबंद थे, ये प्रश्न पूछते एक मार्क के लिए। तो आपको लिखना है विश्वेश्वरैया जी समय के बड़े पाबंद थे। ये 1 मिनट भी व्यर्थ में नहीं गंवाते थे और उसके बदले जितना समय मिलता था उससे दुगना मेहनत करते थे। तो समय से दुगना मेहनत करने का परिणाम यह हुआ कि जो समय से पहले पूरे विश्वविद्यालय में समय से पहले इंजीनियरिंग शिक्षा प्राप्त करने में वो सफल हो जाते। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಸಮಯಕ್ಕೆ ಬಹಳ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿದ್ದರು. ಹಾಗಾಗಿ ಒಂದು ಕ್ಷಣನೂ ಒಂದು ನಿಮಿಷನೂ ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದರ ಬದಲಿಗೆ ಏನು ಸಮಯ ಸಿಕ್ತಿತ್ತೋ ಅದಕ್ಕಿಂತ 2 ಪಟ್ಟಷ್ಟು ಅವರು ಶ್ರಮವನ್ನು ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಯಿತು ಅಂದರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಏನು ಇಡೀ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಸಮಯಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆಯೋದರಲ್ಲಿ ಸಫಲರಾಗ್ತಾರೆ. साथ ही मुंबई विश्वविद्यालय भर में वे प्रथम श्रेणी से प्रथम निकले. उन दिनों में मुंबई सरकार का यह नियम था कि विश्वविद्यालय भर में जो भी छात्र प्रथम निकलता था उसे नौकरी दी जानी चाहिए. तो इसके साथ साथ पूरी यूनिवर्सिटी में प्रथम से प्रथम यानी पूरी यूनिवर्सिटी के टॉपर बन जाते हैं, पूरी यूनिवर्सिटी के में प्रथम आ जाते हैं, फर्स्ट आ जाते हैं. तो उस वक्त मुंबई सरकार का एक नियम यह था, जो भी यूनिवर्सिटी टॉपर रहता है, जो भी यूनिवर्सिटी के प्रथम आते हैं, जो विश्वविद्यालय में प्रथम आते हैं, उसे मुंबई सरकार के तौर पर उसे सरकारी नौकरी में देना चाहिए. ये नियम जो है विश्वेश्वरैया को लागू होता था. इस नियम के अनुसार श्री विश्वेश्वरैया अपनी 23 साल की उम्र में असिस्टेंट इंजीनियर पद पर नियुक्त हुए. तो ये क्योंकि ये यूनिवर्सिटी टॉपर थे, ये नियम इसको भी लागू होता था. और क्योंकि ये विश्वेश्वरैया जी पूरी यूनिवर्सिटी के टॉपर थे, तो उस नियम के अनुसार केवल 23 साल की उम्र में विश्वेश्वरैया को असिस्टेंट इंजीनियर के पद पर उसे नियुक्त कर दिया जाता है, उस पोस्ट पर उसे हायर किया जाता है. ಅಷ್ಟು ನಂತರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಕೇವಲ ಸಮಯಕ್ಕಿಂತ ಮೊದಲೇ ತಮ್ಮ ಇಂಜಿನಿಯರ್ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದಷ್ಟೇ ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಪೂರಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿಗೆ ಟಾಪರ್ ಆಗ್ತಾರೆ, ಪೂರ್ಣ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಅವರು ಫಸ್ಟ್ ಬರ್ತಾರೆ. ಆಗ ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ನಿಯಮ ಏನಿತ್ತಂದರೆ, ಯಾರು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಟಾಪರ್ ಇರ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ನಿಯಮ ಇರುತ್ತೆ. ಆ ನಿಯಮ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಅದು ಲಾಗು ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಟಾಪರ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಇಡೀ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಆ ನಿಯಮಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಕೇವಲ 23 ವರ್ಷದಲ್ಲೇ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಪದವಿಯನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಆ ಹುದ್ದೆ ಅವರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ, ಆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅವರು ಸೇರಿಕೊಳ್ತಾರೆ. मुंबई सरकार की नौकरी करते विश्वेश्वरैया ने नहरों के निर्माण के कार्य में बड़ी दक्षता प्राप्त की. तो मुंबई सरकार के जो असिस्टेंट इंजीनियर के पद पर काम करते करते विश्वेश्वरैया जी ने जो नदियों में जो नहरों के निर्माण, जो विश्वेश्वरಯ್ಯ ने नहरों मतलब कैनल, ಚಾನಲ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕಾಲುವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಡ್ಯಾಮಿನಿಂದ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರನ್ನು ಕಾಲುವೆ ಮುಖಾಂತರ, ಚಾನಲ್ ಮುಖಾಂತರ ಏನು ಹರಿಸ್ತಾರಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಬೇಕಾದ ಹಾಗೆ, ಅದಕ್ಕೆ ನಹಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಹಾರೋं के निर्माण कार्य में उन्होंने अपनी दक्षता प्रबुद्धता प्राप्त की. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರರ ಪದವಿಯನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಆ ಕೆಲಸದ ಜೊತೆಗೆ ಅವರು ನದಿಗಳಿಗೆ ಅಂದರೆ ಕಾಲುವೆಗಳ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲಸದಲ್ಲೂ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸ್ಕೊತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ದಕ್ಷತೆಯನ್ನು ಪ್ರಬುದ್ಧತೆಯನ್ನು ಅವರು ಪಡಿತಾರೆ. मुख्यतः शहरों के लिए पानी तथा नालियों का प्रबंध करने में वे बहुत ही निपुण निकले. तो जिस शहर के लिए मुख्य शहर, जिस शहर में पीने की पानी की जो समस्या थी, ऐसे शहरों के लिए मुख्यतः वो क्या करते थे, जो पानी का निर्माण, पानी तथा नालियों का प्रबंध करने में वो बहुत निपुण निकले. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತೋ ಆ ಊರಿಗೆ ಕಾಲುವೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದು, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದಂತಹ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಅವರು ನಿಪುಣತೆಯನ್ನು ಹೊಂದ್ತಾರೆ. शहरों के लिए पीने के पानी की व्यवस्था करना आसान काम न था. पानी को इकट्ठा करना तथा घरों तक पहुंचाने में असाधारण मेधा की जरूरत थी. मेधा यानी बुद्धि शक्ति की जरूरत थी. इसीलिए उनके अनेक प्रमुख नगरों के लिए पानी तथा नालियों की व्यवस्था करने हेतु वे निमंत्रित किए गए थे. तो शहरों के लिए पीने की जो हर घर में पीने की पानी की व्यवस्था करना इतना आसान काम नहीं था. आजकल हो सकता है, लेकिन उस ज़माने में इतना आसान काम नहीं था, क्योंकि पानी को एक जगह पर इकट्ठा करना रहता है. उसके बाद तब जाकर जो घर के लिए पानी की व्यवस्था करने के लिए असाधारण बुद्धि सामर्थ्य की, असाधारण प्रतिभा की ज़रूरत थी, जो विश्वेश्वरಯ್ಯ जी के अंदर थे. इसीलिए जिन अनेक प्रमुख शहर से जहाँ पर पीने की पानी की जो दुर्लभता, जो बहुत ज़्यादा मुश्किल थे, ऐसे शहरों के लिए पीने की पानी की व्यवस्था करने के लिए विश्वेश्वरಯ್ಯ को निमंत्रण यानी आमंत्रण मिल रहे थे.
ಅಂದರೆ ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ಆ ಊರಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆ ಮನೆಗೂ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸೋದು ಅಷ್ಟು ಈಸಿ ಆದಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಬಹುದು, ಆದರೆ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಈಸಿ ಆದಂಥ ಕೆಲಸ ಆಗಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನೀರನ್ನು ಒಂದು ಕಡೆ ಶೇಖರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಆನಂತರ ಮನೆ ಮನೆಗೆ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸೋದಕ್ಕೆ, ನೀರನ್ನು ಹರಿಸೋದಕ್ಕೆ, ಸರಬರಾಜು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಪ್ರತಿಭೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಬಹಳ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು. ಆ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ದರಿಂದ ಯಾವ ಊರಿನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು ಅಂತಹ ಊರಿನಿಂದ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನಿಗೆ ನಮ್ಮೂರಿಗೂ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಮಂತ್ರಣ ಅಂದರೆ ಇನ್ವಿಟೇಷನು ಸಿಗೋಕ್ಕೆ बरोಕ್ಕೆ शुरू आಯಿತು। विश्वेश्वरैया जब 21 वर्ष के थे तभी उन्होंने बहुत बड़ा कार्य साध लिया मतलब कर दिखाया। वह है शक्कर बैरेज तथा वाटर वर्क का निर्माण। सन 1894 की बात है। उन दिनों सिंध प्रांत मुंबई राज्य का हिस्सा था। आज यह प्रांत पाकिस्तान में है। सिंध का बहुत बड़ा भाग रेगिस्तान है। उस प्रांत में शक्कर नामक एक छोटा सा शहर है। इस शहर के लिए पानी का प्रबंध करने का कार्य विश्वेश्वरैया को सौंपा गया। विश्वेश्वरैया ने बड़ी सूझबूझ एवं दक्षता के साथ यह कार्य संपन्न किया, जिससे सारे देश में उसका नाम फैल गया। देखिए, जब ये विश्वेश्वरैया जी केवल 31 वर्ष के थे तभी उन्होंने बहुत बड़ा काम करके दिखाया। वो काम है शक्कर बैरेज और वाटर वर्क्स का प्रबंध। ये शक्कर बैरेज और वाटर वर्क्स क्या है अभी मैं बताती हूँ। उन दिनों सिंध प्रांत जो है मुंबई का ही एक हिस्सा था, क्योंकि ये स्वतंत्र पूर्व की घटना है, कहानी है। तो उस वक्त सिंध प्रांत जो है मुंबई का ही एक हिस्सा था। अब स्वतंत्र मिलने के बाद आज सिंध प्रांत जो है पाकिस्तान का एक हिस्सा है, पाकिस्तान में चला गया है। तो सिंध का बहुत बड़ा भाग जो है रेगिस्तान था, रेगिस्तान यानी डेजर्ट एरिया था। तो उस सिंध प्रांत के एक छोटे से शहर था, उसका नाम है शक्कर। शक्कर का मतलब है खाने वाली शक्कर नहीं है, शक्कर का मतलब है एक प्लेस का नाम है, एक स्थल का नाम है। जो शक्कर नामक एक छोटे से शहर था, इस शहर के लिए पीने की पानी की व्यवस्था करने के लिए वो काम जो है विश्वेश्वरैया को सौंपा गया। क्योंकि ये शक्कर नामक जो प्लेस है, वो स्थल जो है वो रेगिस्तान में आता था। रेगिस्तान में पानी पहुंचाना इतना आसान काम नहीं था, जो इसीलिए ये काम जो है विश्वेश्वरैया को सौंपा गया। विश्वेश्वरैया ने बहुत सूझबूझ दक्षता के साथ उन्होंने अपनी समझदारी के साथ यह कार्य कर दिखाया। जो रेगिस्तान से भरी हुई जो शक्कर नामक स्थल के लिए भी, शहर के लिए भी तो पीने की पानी की उन्होंने अच्छी तरह से इंतज़ाम किया। इसके बाद क्या था, पूरे देश भर में विश्वेश्वरैया का नाम फैल जाता है। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಅವರಿಗೆ ಕೇವಲ 31 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು. ಆಗ 31 ವರ್ಷ ಆಗಿದ್ದಾಗಲೇ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಒಂದು ದೊಡ್ಡದಾದಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಕೆಲಸ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶಕ್ಕರ್ ಬ್ಯಾರೇಜ್ ಮತ್ತು ವಾಟರ್ ವರ್ಕ್ಸನ್ನು ನಿರ್ಮಾಣ. ಈ ಘಟನೆ ನಡೆದಿರೋದು 1894ರ ಇಸ್ವಿನಲ್ಲಿ. 1894ರಲ್ಲಿ ಸಿಂಧ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರಾಂತ್ಯ ಇತ್ತಲ್ಲ, ಅದು ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿತ್ತು. ಈಗ ಅದು ಭಾರತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದಾಗ ಇಂಡಿಯಾ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಡಿವೈಡ್ ಆದಾಗ ಈ ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿದೆ. ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಗೆ ಅದು ಡಿವೈಡ್ ಆಗಿ ಹೋಗಿದೆ. ಆ ಸಿಂಧ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಾಂತ್ಯದಲ್ಲಿ ಶಕ್ಕರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಊರು, ಆ ಸಿಂಧಿನ ಬಹಳಷ್ಟು ಭಾಗ ಡೆಸರ್ಟ್ ಏರಿಯಾ ಅಂದರೆ ಮರಳುಗಾಡಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ, ಮರುಭೂಮಿಯಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರದೇಶ. ಅಲ್ಲಿ ಶಕ್ಕರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಊರು, ಅಲ್ಲಿ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ಬಹಳ ಇತ್ತು. ಮರಳುಗಾಡಿಗೆ ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸೋದು ಅಷ್ಟೊಂದು ಈಸಿಯಾದಂಥ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರತಿಭೆ, ಅಷ್ಟೊಂದು ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಈ ಕೆಲಸವನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ವಹಿಸ್ತಾರೆ. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತನ್ನ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಆ ಶಕ್ಕರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಮರಳುಗಾಡಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಊರಿಗೂ ಕೂಡ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ಕೆಲಸದಿಂದ ಇಡೀ ದೇಶದಾದ್ಯಂತ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಹೆಸರು ಏನಾಗುತ್ತೆ, ಹರಡಿ ಹೋಗುತ್ತೆ. विश्वेश्वरैया ने अपने प्रत्येक कार्य में अपनी प्रखर प्रतिभा का परिचय दिया। यही कारण है कि सन 1904 में मुंबई सरकार के प्रतिनिधि के हैसियत से शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में उपस्थित हुए। तो विश्वेश्वरैया को जो भी प्रत्येक मतलब हर एक काम में उन्होंने अपनी शार्प नेचर का, अपनी समझदारी ही दिखाई है। तो इसीलिए जो भी काम उसे सौंपा गया था उसमें वो सक्सेस पाते, उसने अपनी समझदारी ही दिखाई, अपनी बुद्धि सामर्थ्य को जो प्रदर्शन दिया था। यही कारण है 1904 में जो शिमला में जो होने वाली शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में मुंबई सरकार के प्रतिनिधि के तौर पर हैसियत पर विश्वेश्वरैया जी उस शिमला इरिगेशन कॉन्फ्रेंस में पूरे मुंबई के प्रतिनिधि के तौर पर वहाँ पर सम्मिलित हो जाते, हिस्सा लेते. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಕೊಡಿ,
ಅದರಲ್ಲಿ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಸಹ ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಪರಿಚಯವನ್ನೇ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ಕಾರಣದಿಂದಲೇ 1904ರಲ್ಲಿ ಶಿಮ್ಲಾದಲ್ಲಿ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಮ್ಲಾ ಇರಿಗೇಷನ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಮುಂಬೈಯನ್ನು ಪ್ರತಿನಿಧಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಆ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಗವನ್ನು ವಹಿಸ್ತಾರೆ. विश्वेश्वरैया की प्रतिभा के अनेक उदाहरण दिए जा सकते हैं. पूना के निकट कड़कवासला नामक एक बांध बनाया गया. इस बांध के लिए ऑटोमेटिक गेट, अपने आप खुलने व बंद होने वाले दरवाजे का डिजाइन आपने ही की है. तो देखिए विश्वेश्वरैया की प्रतिभा के कई सारे उदाहरण आपको मिल सकते दे सकते. वह ऐसे ही एक उदाहरण यहाँ पर दिया है. तो पूना के निकट कड़कवासला एक डैम का नाम है, बांध का नाम है. इस कड़कवासला बांध में विश्वेश्वरैया ने अपने आप खुलने वाला, अपने आप बंद होने वाला जो ऑटोमेटिक गेट का उन्होंने डिज़ाइन किया था, इंतज़ाम किया था. पहले क्या था, जो एक आदमी को इतना क्यूसेक्स पानी बाहर डैम से बाहर जाने तक तो उसे एक बार वहाँ पर ड्यूटी पर रहना था. इतने पानी निकलने के बाद उसे दरवाज़ा बंद करके आना पड़ता था. ये शिफ्ट के तौर पर वो चलते थे, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, नाइट शिफ्ट, इस तरह से. लेकिन विश्वेश्वरैया जी ने जो कड़कवासला नामक जो डैम के लिए उन्होंने ऑटोमेटिक गेट जो अपने आप खुलने वाला, इतने पानी जो वहाँ पर इंसर्ट करके आ जाते, उतना पानी निकलने के बाद अपने आप वो बंद हो जाता. इस तरह के जो डिज़ाइन उन्होंने इंतज़ाम किया था ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಅವರ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಉದಾಹರಣೆನ ಕೊಡ್ಬೋದು. ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆನ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪೂನಾದ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಕಡಕ್ವಾಸ್ಲ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಆಣೆಕಟ್ಟಿನ ಡ್ಯಾಮಿನ ಹೆಸರು. ಆ ಡ್ಯಾಮಿನ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಅಲ್ಲಿ ತಂತಾನಾಗಿ ಓಪನ್ ತಂತಾನೇ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗೇಟನ್ನ ಅವರು ಡಿಸೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಏನಂದರೆ ಎಷ್ಟು ನೀರು ಹೊರಗೆ ಹೋಗಬೇಕೋ ಅಷ್ಟು ನೀರು ಹೋಗೋ ತನಕ ಅದು ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ, ಅದರ ನಂತರ ತಂತಾನೆ ಆ ಗೇಟ್ಗಳು ಕ್ಲೋಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಈ ಥರದ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಅವರು ಆ ಕಡಕ್ವಾಸ್ಲ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಡ್ಯಾಮಿಗೆ ಗೇಟನ್ನ ಅವರು ಡಿಸೈನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. इंजीनियरों के क्षेत्र में इस काम की इतनी प्रशंसा हुई कि अमेरिका की मशहूर पनामा नहर के लिए इसी डिज़ाइन की नकल की गई थी. फिर क्या था, विश्वेश्वरैया का नाम विदेश में भी तो फैल गया. तो इस कार्य के बाद विश्वेश्वरैया का नाम जो है पूरे जो बड़े बड़े इंजीनियर जो है इसकी विश्वेश्वरैया की जो उन्होंने जो अपने आप खुलने वाले, अपने आप बंद होने वाली जो ऑटोमेटिक गेट की जो डिज़ाइन किया था, उसे देकर इंजीनियर के क्षेत्र में विश्वेश्वरैया की खूब तारीफ हुई, खूब प्रशंसा हुई. तो उसके साथ साथ विदेश में रहने वाली जो पनामा मशहूर जो नहर है उसके लिए भी तो जो सेम टू सेम जो कड़कवासला में जो ऑटोमेटिक जो गेट की जो डिज़ाइन किया था, वही जो डिज़ाइन जो है अमेरिका के मशहूर पनामा नहर के लिए सेम टू सेम कॉपी करके, नकल यानी कॉपी करके बनाया गया था. फिर क्या था, विश्वेश्वरैया का नाम सिर्फ हमारे देश में ही नहीं विदेश में भी तो फैल गया था. ಇದರಿಂದ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಹೊಗಳೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಗ್ತಾರೆ, ಬಹಳ ಪ್ರಶಂಸೆಗೆ ಅವರು ಪಾತ್ರರಾಗ್ತಾರೆ. ಅದರ ಅಲ್ಲದೆ ಅಮೇರಿಕಾದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪನಾಮಾ ಕಾಲುವೆ ಕೇಳಿರಬಹುದು ನೀವು. ಪನಾಮಾ ಕಾಲುವೆಗೆ ಕೂಡ ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಏನು ಕಡಕ್ವಾಸದಲ್ಲಿ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಗೇಟ್ನ ಡಿಸೈನ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಸೇಮ್ ಟು ಸೇಮ್ ಅವರು ಕಾಪಿ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಡಿಸೈನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಬರೀ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ವಿದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಹೆಸರು ಏನಾಗುತ್ತೆ, ಹಬ್ಬಿ ಹೋಗುತ್ತೆ, ಹರಡಿ ಹೋಗುತ್ತೆ. विश्वेश्वरैया ने जब मुंबई तथा सिंध के वाटर वर्क्स का प्रबंध करने में बड़ा नाम कमाया, तब सन 1906 में अदन से उन्हें बुलावा आया. विश्वेश्वरैया ने जब मुंबई के जो सिंध प्रांत के जो शक्कर नामक जो रेगिस्तान से भरा हुआ जो स्थल के लिए, शहर के लिए पीने के पानी की जो अच्छी तरह से उन्होंने जो इंतज़ाम किया था, उससे प्रभावित जो उन्होंने इतना बड़ा काम करके दिखाया था. उसके बाद 1906 में अदन एक स्थल का नाम है, वहाँ पर भी पीने के पानी की यानी पानी की व्यवस्था करने के लिए विश्वेश्वरಯ್ಯ को आमंत्रित किया गया था. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಸಿಂಧ್ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಶಕ್ಕರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಮರಳುಗಾಡಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಅವರು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸ್ತಕ್ಕಂತಹ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿರೋ ರೀತಿಯಿಂದ ಪ್ರಭಾವಿತರಾಗಿ 1906ರಲ್ಲಿ ಅದನ್ನಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸ್ಥಳದಿಂದಲೂ ಕೂಡ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ನಮ್ಮ ಊರಿಗೂ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆನ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಆಮಂತ್ರಣ ಅಂದರೆ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ. वहाँ पर भी उन्होंने शहर के लिए पानी का इंतज़ाम किया और नालियाँ भी बनाई.
इस कार्य के साथ उनका बहुत बड़ा नाम हुआ, साथ ही वे देश के बहुत बड़ी इंजीनियर में गिने जाने लगे। उस समय से बड़ी बड़ी योजनाओं के लिए उनकी सलाह लेनी ज़रूरी समझी जाती थी। इधर उनकी खूब पदोन्नति भी हुई। तो इस कार्य के बदल जहाँ पर अदन नामक एक प्लेस है जो पीने की पानी की व्यवस्था करने के लिए उसे बुलावा आ जाता है, वहाँ पर उनके इन्विटेशन मिल जाता है। वहाँ पर भी विश्वेश्वर ने अपनी सूझबूझ और दक्षता के कारण उन्होंने उस शहर के लिए भी तो पीने की पानी की जो अच्छी तरह से इंतज़ाम कर लिया। इससे क्या हुआ, जो बड़े बड़े इंजीनियर जो है उसके नाम में विश्वेश्वरैया का नाम भी तो जुड़ गया था। इसके साथ साथ जो देश के लिए जो नई नई योजनाएं जो चालू किया था, उस योजनाओं के लिए विश्वेश्वरैया की सलाह मशवरा लेना बहुत ज़रूरी समझी जाती थी। और इसके साथ साथ खूब पदोन्नति, विश्वेश्वरैया जी की खूब पदोन्नति भी हो रही थी। पदोन्नति मतलब अच्छी तरह से उसे ಪ್ರಮೋಷನ್ भी मिल रहा था। ಈ ಅದನ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ 1906ರಲ್ಲಿ ಅದನ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಪ್ಲೇಸಿನಿಂದ ಏನು ನಮ್ಮ ಊರಿಗೂ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಇನ್ವಿಟೇಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಊರಿಗೆಲ್ಲ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರಿಂದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಏನು ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಇದ್ರಲ್ಲ, ಆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂದರೆ ಟಾಪ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಅಂತ ಏನಿದ್ರಲ್ಲ, ಆ ಇಂಜಿನಿಯರರ ಹೆಸರಿನ ಸಾಲಿಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಕೂಡ ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಆ ಸಾಲಿಗೆ ಹೋಗಿ ನಿಲ್ತಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದ ಏನು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಯೋಜನೆಗಳಿದ್ವಲ್ಲ, ಆ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಏನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ರಲ್ಲ, ಒಂದು ಡ್ಯಾಮ್ ಮಾಡೋದಿರ್ಬೋದು, ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಈ ಥರ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟೋದಿರ್ಬೋದು, ಈ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳಿಗೂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಿದ್ರು. ಅವ್ರು ತಗೊಳ್ದಲೇ ಮುಂದುವರಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೂ ಕೂಡ ಏನಾಯಿತು, ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಮೋಷನ್ ಬರೋಕ್ಕೆ ಶುರು ಆಯಿತು. ಚೆನ್ನಾಗಿ ಪ್ರಮೋಷನ್ನು ಸಿಗ್ತಾ ಹೋಯಿತು. विश्वेश्वरैया की ख्याति तथा पदोन्नति देखकर कुछ इंजीनियर्स उनसे ईर्ष्या करने लगे थे. इसके दो कारण थे. एक तो विश्वेश्वरैया की उम्र उस वक्त केवल 47 थी, और दूसरी बात वे अपने पुराने तथा सीनियर इंजीनियर से वेतन तथा पद की दृष्टि से भी आगे बढ़ गए थे. वे सुपरिटेंडेंट इंजीनियर पहले ही से थे, जिस पर हर बात में उनकी सलाह ली जाती थी. इस प्रकार अपने ही पेशे के लोगों में असंतोष देखकर विश्वेश्वरैया ने एक दिन अचानक नौकरी से इस्तीफा दे दिया. देखिए, विश्वेश्वरैया की जो ख्याति देखकर उसकी पदोन्नति, उसे जो प्रमोशन मिल रहा था, उसकी जो देश विदेश के लोग भी तो उसे जानने लगे थे. उसकी ख्याति देखकर उसके साथ साथ काम करने वाले जो उसकी सबॉर्डिनेट है, उसके सहोद्योगी जो है, कुछ इंजीनियर्स जो है उससे ईर्ष्या कर रहे थे, जलसी फील कर रहे थे, जो जल रहे थे. वो ईर्ष्या करने की दो कारण थे. एक कारण यह है कि उस वक्त विश्वेश्वरैया की उम्र कितना था, केवल 47 वर्ष का था. तो 47 यानी 47 वर्ष था. इतनी सी छोटी सी उम्र में ही उन्होंने बहुत बड़ा कार्य कर दिखाया था. उसके साथ साथ जो पुराने और सीनियर इंजीनियर हैं, उसकी वेतना और उसके पद की दृष्टि से, पोस्ट के पद यानी पोस्ट के हिसाब से विश्वेश्वरैया बहुत आगे बढ़ चुके थे. तो कई सारे इंजीनियर जो है बहुत सालों से मेहनत कर रहे थे, उसी पोस्ट में रहते थे, लेकिन वेतन उसकी सैलरी भी तो उतना था, वो बढ़ नहीं गए थे. लेकिन जो सीनियर इंजीनियर की वेतना और उसकी पोस्ट की दृष्टि से विश्वेश्वरैया की सैलरी भी तो बहुत ज़्यादा बढ़ गया था, और उसके साथ साथ उसकी जो ओहदे जो है वो भी तो बहुत ज़्यादा, पद भी तो बढ़ गया था. तो इस पर भी जो उसके सरकार के तौर पर जो भी वो सुपरिटेंडेंट इंजीनियर पहले ही थे, उस पर भी जो बड़े बड़े योजनाएं की जो चालू करते थे, उसे विश्वेश्वरैया की सलाह मशवरा लेना बहुत ज़्यादा ज़रूरी समझी जाती थी. तो ये अपने ही पेशे के जो कुछ इंजीनियर्स जो है विश्वेश्वरैया की पदोन्नति, उसकी जो सफलता देकर जो जल रहे थे, ऐसे माहौल में काम करना विश्वेश्वरैया जी अपने शान के विरुद्ध समझते हैं. तो एक दिन ऐसे ही आकर अपने सुपरिटेंडेंट इंजीनियर के पद के लिए वो इस्तीफा दे देते हैं. देखिए, यहाँ पर 3 मार्क्स के लिए प्रश्न पूछा जाता है. कुछ इंजीनियर्स विश्वेश्वरैया की पदोन्नति देकर क्यों जल रहे थे? तो अभी जो मैं कहने वाली हूँ वो ध्यान से सुनिए, वो लिखना है. तो विश्वेश्वरैया की ख्याति और पदोन्नति देकर कुछ इंजीनियर्स इसीलिए जल रहे थे. जलने के लिए 2 कारण थे. पहला कारण, उस वक्त विश्वेश्वरैया की उम्र केवल 47 वर्ष का था, सिर्फ इतना ही छोटे उम्र के थे. और दूसरी बात यह थी, अपने पुराने तथा सीनियर इंजीनियर के वेतना और जो
पद की दृष्टि से विश्वेश्वरैया जी आगे बढ़ चुके थे। और इतना ही नहीं, वो सुपरिटेंडेंट इंजीनियर पहले थे। सुपरिटेंडेंट इंजीनियर उस वक्त जो वो अल्टीमेट था इंजीनियर के क्षेत्र में, उससे ऊपर कोई का पोस्ट है ही नहीं था। जो 47 वर्ष की उम्र में ही उन्होंने सुपरिटेंडेंट इंजीनियर के पद को वो उस पोस्ट में वो चले गए थे। तो ये दो कारण थे। और उस पर भी अपने जो भी सरकार के तौर पर जो भी सलाह मशवरा, जो भी योजनाएं किया जाता था, उसके लिए विश्वेश्वरैया जी की सलाह मशवरा लेना बहुत ज़्यादा ज़रूरी समझी जाती थी। इस कारण से जो सीनियर इंजीनियर जो है विश्वेश्वरैया की पदोन्नति और उसकी ख्याति देकर वो जल रहे थे। तो अपने ही पेशे के लोग जो उसकी पदोन्नति को देकर, उसकी अभिवृद्धि को देकर, उसकी उन्नति को देकर बहुत ज़्यादा असंतुष्ट हो रहे थे। असंतुष्ट होते हुए देखकर विश्वेश्वरैया जी ऐसे माहौल में काम करना अपने शान के विरुद्ध समझते। एक दिन अचानक आकर अपने सुपरिटेंडेंट इंजीनियर के पद के लिए वो इस्तीफा यानी ರೆಸಿಗ್ನೇಷನ್ दे देते। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಖ್ಯಾತಿ ಮತ್ತು ಅವರ ಪದೋನ್ನತಿಯನ್ನು ಅಥವಾ ಅವರಿಗೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮೋಷನನ್ನು ನೋಡಿ ಕೆಲವರು ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡ್ತಿರ್ತಾರೆ। ಅವರು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು ಪಡೋದಕ್ಕೆ ಎರಡು ಕಾರಣ। ಮೊದಲನೇ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಆಗ ವಯಸ್ಸೆಷ್ಟು ಅಂದರೆ ಕೇವಲ 47 ವರ್ಷ। 47 ವರ್ಷದಲ್ಲೇ ಅವರು ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಪದವಿಯನ್ನು ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಆ ಹುದ್ದೆಯನ್ನು ಹೋಗಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿಗೆ ರೀಚ್ ಆಗಿರ್ತಾರೆ। ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂದರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅದು ಒಂದು ಅಲ್ಟಿಮೇಟ್, ಅದಕ್ಕಿಂತ ಉನ್ನತವಾದಂಥ ಒಂದು ಹುದ್ದೆ ಇರೋದಿಲ್ಲ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಇನ್ನೊಂದು ಎರಡನೇ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವರ ತುಂಬ ಜನ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ಅದೇ ಪೋಸ್ಟಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ಕುರ್ಚಿನಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಆ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಆ ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ಸೀನಿಯರ್ ಪೋಸ್ಟಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಅವರ ವೇತನ ಮತ್ತು ಅವರ ಪೋಸ್ಟ್, ಅವರ ಹುದ್ದೆಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಆ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಿಂತ ಬಹಳ ಮುಂದೆ ಬಂದುಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಜೊತೆಗೆ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಏನೇ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರು, ಆ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರ ಸಲಹೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ ಅಂತ ಅನಿವಾರ್ಯ ಆಗಿತ್ತು, ಅವಶ್ಯಕ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಈ ಥರ ತನ್ನ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ತನ್ನ ಸಹೋದ್ಯೋಗಿ ಮಿತ್ರರು ನನ್ನ ಏಳಿಗೆಯನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷ ಪಡ್ತಿಲ್ಲ, ಖುಷಿ ಪಡ್ತಿಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾದಾಗ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಒಂದು ದಿನ ಬಂದು ತನ್ನ ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಪದವಿಗೆ, ತನ್ನ ಹುದ್ದೆಗೆ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। नियमानुसार उन्हें पेंशन मिल नहीं सकती थी, मगर उनकी विशिष्ट सेवाओं तथा योजनाओं को देखते हुए उन्हें पेंशन दी गई। तो किसी भी सरकारी नौकरी में इतने साल तक सरकार की जो सेवा करनी चाहिए, तब जाकर आपको पूरे पेंशन मिल सकती है, ऐसे कुछ नियमों रहते। लेकिन इस नियम के अनुसार विश्वेश्वरैया को पूरे पेंशन नहीं मिल सकता था। लेकिन विश्वेश्वरैया ने जो मुंबई सरकार के लिए जो उन्होंने योगदान किया, जो विशिष्ट जो उन्होंने सेवाएं की थी, उसे ध्यान में रखकर विश्वेश्वरैया को पूरा पेंशन देकर उसे निवृत्ति घोषणा कर देते। ಈಗ ನಿಯಮಕ್ಕೆ ಅನುಸಾರವಾಗಿ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗಿಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಆಗ ಅವನಿಗೆ ಪೂರ್ಣ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಪೂರ್ಣ ಅವನಿಗೆ ಪೆನ್ಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಇರುತ್ತೆ। 20 ವರ್ಷ 30 ವರ್ಷ ಈ ಥರ ಸರ್ಕಾರದ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ನಿಯಮಗಳಿರುತ್ತೆ। ಆ ನಿಯಮಾವಳಿಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಆ ಸರ್ಕಾರಿ ಸೇವೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಮಾಡಬೇಕು, ಆಗ ಅವರಿಗೆ ಫುಲ್ ಪೆನ್ಷನ್ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಕೆಲವೊಂದು ನಿಯಮ ಇರುತ್ತೆ। ಆದರೆ ಆ ನಿಯಮದ ಪ್ರಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಪೂರ್ಣ ಪೆನ್ಷನ್ ಸಿಗೋಂಗಿರಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಅವರು ಸರ್ವಿಸ್ ಮಾಡಿರಲ್ಲ। ಆದರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು ಗುರುತಿಸ್ಬಿಟ್ಟು ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ, ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಪೆನ್ಷನನ್ನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಅವರಿಗೆ ರಿಟೈರ್ಮೆಂಟನ್ನು, ನಿವೃತ್ತಿಯನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡುತ್ತೆ। ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಾ? नौकरी से निवृत्त हो पेंशन पाने के बाद विश्वेश्वरैया हैदराबाद राज्य के इंजीनियर सलाहकार नियुक्त हुए। उन दिनों हैदराबाद रियासत पर निजाम नवाब का शासन था। नवाब दुनिया के सबसे बड़े अमीर माने जाते थे, परंतु हैदराबाद नवाब के सामने एक मुसीबत आ खड़ी थी, वह थी मूसी नदी का बाढ़। देखिए, मुंबई सरकार के जो अपने सुपरिटेंडेंट इंजीनियर के पद पर जो उन्होंने जो रेसिग्नेशन दिया था, वहाँ पे इस्तीफा देने के बाद सीधा वो कहाँ आ जाते, नौकरी से निवृत्त होने के बाद विश्वेश्वरैया जी हैदराबाद राज्य में आ जाते। हैदराबाद राज्य में उस वक्त राजाओं का शासन चल रहा था, निजाम नवाब का शासन चल रहा था। नवाब जो है दुनिया के सबसे अमीर माने जाते थे। इतने अमीर होने के बावजूद भी उसके सामने भी तो एक मुसीबत थी, एक समस्या थी, वह थी मूसी नदी का बाढ़। मूसी एक नदी का नाम है, बाढ़ यानी फ्लड, जो हर साल जो है
बारिश के मौसम में जो वर्षा के मौसम में जो पूरे पानी जो है, जो ಮೂಸಿ ನದಿ के पानी जो है ಹೈದರಾಬಾದ್ में घुस जाता था। ಇಲ್ಲಿ ಆ ನೌಕರಿಯಿಂದ ನಿವೃತ್ತಿಯನ್ನು ಹೊಂದಿದಂಥ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಮುಂಬೈಯಿಂದ ಎಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ। ಹೈದರಾಬಾದ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ ರಾಜರ ಶಾಸನ ನಡೀತಿತ್ತು। ಯಾರು ಅಲ್ಲಿ ಶಾಸನವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ ನವಾಬ್ ನಿಜಾಮ್ ನವಾಬರ ಶಾಸನ ನಡೀತಾ ಇತ್ತು। ನವಾಬರು ಅಂತಂದರೆ ಅವರು ಜಗತ್ತಿನ ಬಹಳ ಶ್ರೀಮಂತರು ಅಂತ ಹೇಳಿ ಶ್ರೀಮಂತ ರಾಜರು ಅಂತ ಗುರುತಿಸ್ತಿದ್ರು। ಅಂತಹ ಶ್ರೀಮಂತ ರಾಜರಾಗಿದ್ರು ಕೂಡ ಅವರ ಎದುರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು। ಆ ಸಮಸ್ಯೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮೂಸಿ ನದಿಯಲ್ಲಿ ಭಯಂಕರವಾಗಿ ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ನೆರೆ ಹಾವಳಿ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। हर वर्ष मूसी में भयंकर बाढ़ आती थी। इस वजह से खूब तबाही होती थी। उस बाढ़ का पानी हैदराबाद नगर में घुस जाता था, जिससे सारे कामकाज बंद हो जाते थे। तो मूसी, मैंने कहा था एक नदी का नाम है। हर साल जब बारिश के मौसम में मूसी नदी में भयंकर, जब बारिश की पानी ज़्यादा जो होती थी वो पूरे हैदराबाद नगर में घुस जाता था। पूरे हैदराबाद नगर में घुसने की वजह से सारे तबाही यानी विनाश हो जाता था, नष्ट हो जाता था। उस बाढ़ के पानी हैदराबाद में घुसने की वजह से सारे कामकाज जो है बंद हो जाता था, सारे नष्ट महसूस करते थे। ಈ ಮೂಸಿ ನದಿ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಆ ನದಿಯಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರೇನಾಗ್ತಿತ್ತು, ಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। ಆ ಹೈದರಾಬಾದ್ ಒಳಗಡೆ ನೀರು ನಗರದ ಒಳಗಡೆ ಹೋಗೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ನಷ್ಟವನ್ನು ಅನುಭವಿಸ್ತಿದ್ರು। ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳೆಲ್ಲ ನಿಂತು ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು। विश्वेश्वरैया ने मूसी नदी पर काबू पाने की योजना बनाई, बांध भी बनवाया। साथ ही हैदराबाद नगर के लिए पानी तथा नालियों का भी बड़ा अच्छा इंतज़ाम किया। तो विश्वेश्वरैया को जो मूसी नदी की पानी को रोक करने के लिए वो काम जो है उसे सौंपा गया। विश्वेश्वरैया ने मूसी नदी पर काबू पाने के लिए एक बांध यानी डैम का निर्माण कर दिया और डैम भी बनवाया। उसके साथ साथ हैदराबाद नगर को पीने की पानी की व्यवस्था भी की और नालियाँ मतलब कैनल, नालियों को भी अच्छी तरह से इंतज़ाम किया और हैदराबाद नगर को सुंदर दिखाने के लिए कई सारी योजनाओं को भी उन्होंने चालू किया। ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮೂಸಿ ನದಿಯ ನೀರನ್ನು ಹೈದರಾಬಾದ್ ಊರಿಗೆ ಬರದೇ ಇರೋ ಹಾಗೆ ತಡೆಯೋಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ವಹಿಸ್ತಾರೆ। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ತಮ್ಮ ಬುದ್ಧಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬುದ್ಧಿ ಸಾಮರ್ಥ್ಯದಿಂದ ಆ ಮೂಸಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ನದಿಯ ನೀರು ಹೈದರಾಬಾದಿಗೆ ಬರದೇ ಇರೋ ಹಾಗೆ ಆ ನದಿಗೆ ಅಡ್ಡಲಾಗಿ ಒಂದು ಆಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ತಾರೆ, ಡ್ಯಾಮನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಆಣೆಕಟ್ಟು ಕಟ್ಟಿದ್ರಿಂದ ನೀರೇನಾಗ್ತಿತ್ತು, ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರು ಊರಿಗೆ ಬರೋದು ಅಥವಾ ಹೈದರಾಬಾದ್ ಸಿಟಿಗೆ ಬರೋದು ಅದು ಡ್ಯಾಮ್ ಒಳಗಡೆ ಶೇಖರಣೆ ಆಗ್ತಿತ್ತು। ಅದಲ್ಲದೆ ಊರಿಗೆಲ್ಲ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರಕ್ಕೆಲ್ಲ ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಹಳಷ್ಟು ಕಾಲುವೆಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಹೈದರಾಬಾದ್ ನಗರ ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಹಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಅವರು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರೆ। नगर के बीच बागे आम नाम के मशहूर एक सुंदर पब्लिक गार्डन आखी की योजना का फल है। यह सुंदर नगर आज आंध्र प्रदेश की राजधानी है। तो इतना ही नहीं, जो नगर को सुंदर दिखाने के लिए नगर के बीचों बीच बागे आम नामक एक पब्लिक गार्डन उन्होंने ही खोला था, उनकी योजना का ही एक फल माना जाता है। तो ये जो बागे आम नामक एक पब्लिक गार्डन जो है सुंदर नगर, जो आंध्र प्रदेश की राजधानी है। उस वक्त आंध्र प्रदेश एक ही राज्य था, अब हैदराबाद और तेलंगाना 2 राज्यों में बट गया है। उस वक्त हैदराबाद जो आंध्र प्रदेश की राजधानी सुंदर नगर नाम के जो राजधानी है, उस नगर में बागे आम नामक पब्लिक गार्डन उस वक्त वहाँ स्थित थे। ಅಲ್ಲದೆ ಊರನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ಕಾಣಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಗರದ ಮಧ್ಯದಲ್ಲೇ ಬಾಗೆ ಆಮ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪಬ್ಲಿಕ್ ಗಾರ್ಡನನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಪಬ್ಲಿಕ್ ಗಾರ್ಡನು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದ ರಾಜಧಾನಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸುಂದರ್ ನಗರ್ ಅಂತಕ್ಕಂತಹ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಅದನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆಯನ್ನು ಅಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ। दक्षिण के रियासतों में हैदराबाद के बाद मैसूर का नंबर आता है। हैदराबाद के रियासत में दक्षिण के रियासत में हैदराबाद के बाद मैसूर का नंबर आता है। मैसूर के राजा उस समय कृष्णराज वडेर थे। वे एक कुशल शासक ही नहीं अपिंतु दयालु हृदय के भी थे। वे अपनी प्रजा को हमेशा सुखी देखना चाहते थे। उसके लिए वे नई नई योजनाएं कार्यान्वित करना चाहते थे। अपने इन उद्देश्य की पूर्ति के हेतु मैसूर में महाराजा ने विश्वेश्वरैया को मैसूर आने का निमंत्रण दिया।
देखिए, दक्षिण के रियासत में हैदराबाद के बाद जो है मैसूर का नंबर आता है। दक्षिण में 5 राज्य आता था उस वक्त, अब 6 हो गए, कर्नाटका, केरला, तमिलनाडु, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, अब तेलंगाना भी तो मिल गया है। तो 5 राज्यों में जो मुंबई के बाद वो हैदराबाद आ जाते, जो दक्षिण के रियासतों में हैदराबाद के बाद मैसूर राज्य का नंबर आता है। तो मैसूर राज्य में उस वक्त राजाओं का शासन चल रहा था। उस वक्त मैसूर राज्य में कृष्णराज वोडेयर शासन चला रहे थे, वो राज्यभार कर रहे थे। तो कृष्णराज वोडेयर एक कुशल शासक ही नहीं थे, उसके साथ साथ दयालु, यानी जो दयालु हृदय के, अपिंतु यानी बल्कि दयालु हृदय के इंसान भी थे। वे अपनी प्रजा को हमेशा ही खुश देखना चाहते थे, इसीलिए लोगों के हित के लिए, जो लोगों की भलाई के लिए नई नई योजनाओं को उन्होंने कार्यान्वित किया। तो इस उद्देश्य से कार्यान्वित तो किया, उसे पूर्ण करने के लिए इस उद्देश्य से मैसूर के महाराजा ने विश्वेश्वरಯ್ಯ को मैसूर राज्य आने की निमंत्रण दे थे। ಈಗ ದಕ್ಷಿಣದ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಮುಂಬೈನ ನಂತರ ಇದು ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶ, ಹೈದರಾಬಾದ್ ಆಗುತ್ತೆ, ಹೈದರಾಬಾದಿನ ನಂತರ ಮೈಸೂರಿನ ಸರದಿ ಬರುತ್ತೆ। ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ರಾಜ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರವರು ಆಡಳಿತವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರವರು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಆಡಳಿತಗಾರರಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಹೃದಯವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಕೂಡ ಆಗಿರ್ತಾರೆ। ಅವರು ತಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರೆಲ್ಲ ಸಂತೋಷವಾಗಿರಬೇಕು, ಖುಷಿಯಾಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವರ ಉದ್ದೇಶ ಆಗಿರುತ್ತೆ। ಹಾಗಾಗಿ ಆ ಜನರ ಒಳಿತಿಗೋಸ್ಕರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರು ಮಹಾರಾಜರು ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರವರು ಬಹಳಷ್ಟು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಯೋಜನೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಬೇಕಲ್ವಾ, ಆ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿಗೆ ಮೈಸೂರಿಗೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಮಂತ್ರಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ। ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀನಿ, ಮುಂದುವರಿದ ಭಾಗವನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನೋಡೋಣ। ಧನ್ಯವಾದಗಳು।